कन्फ्युशसचं हे खूप प्रसिद्ध आणि तितकंच जबरदस्त वाक्य आहे. यात ना एक अगदी साधं आपण खूप खोल सत्य दडलंय की कुठलाही मोठा अगदी अशक्य वाटणारा बदल हा लहान लहान उचलण्याजोग्या पावलांनीच सुरू होतो. पण खरं सांगायचं तर आजच्या काळातले आपले डोंगर थोडे वेगळे आहेत नाही का. ते आहेत वाढत्या खर्चाचे, महिन्याच्या शेवटी येणाऱ्या बिलांचे आणि घरातल्या त्या कधीही न संपणाऱ्या पसाऱ्याचे. आणि हा एक असा डोंगर आहे ज्याच्या खाली अनेक जण दबून गेल्यासारखं वाटतंय. आणि म्हणूनच आज आपण या डोंगराला हलवण्याची एक जपानी पद्धत पाहणार आहोत. तिचं नाव आहे कायझेन. ही फक्त एक संकल्पना नाहीये, तर मोठ्या बदलांसाठी लहान पण अगदी ठोस पावलं उचलण्याचा एक मार्ग आहे. चला तर मग सुरू करूया. अनेकदा असं वाटतं की आर्थिक ताण आणि घरातला पसारा या चक्रात आपण एकटेच अडकलो आहोत. पण वस्तुस्थिती अशी आहे की हा एक सामायिक अनुभव आहे जो आजकाल खूपच सामान्य झालाय. आता हे बघा, इथेच सगळा खेळ आहे. हे दोन्ही ताण दिसायला जरी वेगवेगळे असले तरी ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. म्हणजे कसं, आर्थिक चिंतेमुळे आपण अनेकदा फील गुड करण्यासाठी अनावश्यक खरेदी करतो आणि त्यामुळे घरात पसारा वाढतो आणि तोच वाढलेला पसारा पाहून आणखी ताण येतो. हे एक असं दुष्टचक्र आहे जे तोडणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. पण या चक्रातून बाहेर पडण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे कायझेन. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. बदलासाठी ही एक अत्यंत सोपी पण तितकीच शक्तिशाली मानसिकता आहे. कायझेन हा शब्द मुळात दोन शब्दांनी बनला आहे. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगलं, म्हणजेच चांगल्यासाठी बदल. पण यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा बदल एका रात्रीत घडवून आणायचा नाहीये, नाही, तर रोज थोड्या थोड्या सातत्यपूर्ण सुधारणा करत राहायचं आहे. कायझेनची प्रक्रिया फक्त या 3 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिलं, स्वतःच्या सवयींबद्दल एकदम प्रामाणिकपणे विचार करा. मग त्यात सुधारणा करण्यासाठी फक्त एक अगदी लहान गोष्ट निवडा आणि तिसरं, ती रोज करा. बस, खरंच हे इतकं सोपं आहे. चला तर मग आता सगळ्यात अवघड विषयाला हात घालूया. पैसा हा एक खूप भावनिक विषय असू शकतो, पण कायझेन आपल्याला त्यावर भावनिक नाही तर सजगपणे नियंत्रण मिळवायला मदत करतं. आणि यासाठी कायझेनची एक खास मैत्रीण आहे, काकेबो. ही फक्त जमा खर्चाची डायरी नाही, तर आपल्या खर्चाच्या सवयींबद्दल सजग होण्याची एक पद्धत आहे. गंमत म्हणजे 1904 मध्ये एका जापानी पत्रकार महिलेने खास महिलांसाठी ही पद्धत शोधली होती. कागदावर खर्च लिहिल्यानं आपण कुठे आणि का खर्च करतोय यावर अधिक लक्ष केंद्रित होतं. काकेबो आपल्याला काही पॉवर क्वेश्चन्स देतं. कोणतीही अनावश्यक वस्तू विकत घेण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न विचारून बघा. यामुळे आपण गरजेपोटी खरेदी करतोय की फक्त भावनांच्या आहारी जाऊन, हे लगेच ओळखायला मदत होते. आणि ही एक छोटीशी सवय पैशांची मोठी बचत करू शकते. फक्त एक आकडा 24. हा आकडा आपल्या आर्थिक सवयींमध्ये क्रांती घडवू शकतो. आणि हा आहे त्या आकड्यामागचा नियम. हा आहे त्या आकड्यामागचा नियम. आवेगपूर्ण किंवा इम्पल्सिव्ह खरेदीवरचा हा जणू काही रामबाण उपाय आहे. अनेकदा तात्काळ काहीतरी विकत घेण्याची इच्छा दुसऱ्या दिवशी नाहीशी होते. हा नियम आपल्याला विचार करायला वेळ देतो आणि नंतर होणाऱ्या पश्चातापापासून वाचवतो. चला आता पैशांच्या आकड्यांमधून बाहेर पडून आपल्या घरात येऊया. ती जागा जी आपलं सेफ स्पेस किंवा शांततापूर्ण आश्रयस्थान असायला हवी. खरं तर आपलं घर असं असायला हवं. एक अशी जागा जिथे दिवसभराचा सगळा थकवा दूर होईल, जिथे शांत वाटेल. पण अनेकदा घरातला पसाराच आपल्या तणावाचं मुख्य कारण बनून जातो. ही जपानी म्हण किती खरी आहे नाही का. आज एक वस्तू जागेवर ठेवली नाही, उद्या दुसरी, आणि पाहता पाहता या लहान सहान गोष्टींचा एक मोठा पसाऱ्याचा डोंगर तयार होतो जो आपल्याला नकळत मानसिकरित्या थकवत राहतो. आणि याच पसाऱ्याचा एक खास प्रकार म्हणजे सुंदोकू. हे पुस्तक मी नक्की वाचणार असं म्हणून आणलेली आणि कधीच न वाचलेली पुस्तकं. हा फक्त पुस्तकांचा ढीग नसतो, तर पूर्ण न केलेल्या कामांचा एक प्रकारचा मानसिक भार असतो. या पसाऱ्याच्या डोंगरावर मात करायची असेल तर डिवाइड अँड रूल हाच नियम वापरायचा. म्हणजे सगळं घर एकाच वेळी आवरायला घेऊ नका. एका वेळी एकच प्रकारची वस्तू निवडा. आधी फक्त कपडे, मग फक्त पुस्तकं.
त्यामुळे काम सोपं वाटतं आणि पूर्णही होतं. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सुरुवात करणं. जास्त विचार करू नका. आज फक्त 10 मिनिटांचा टायमर लावा आणि घरातला कोणताही एक छोटा कोपरा, एखादा ड्रॉवर किंवा टेबलावरचा एक छोटा ढीग आवरा. फक्त 10 मिनिटं. ही छोटी सुरुवातच पुढे जाण्याची प्रेरणा देईल. तर आपण पुन्हा आपल्या मूळ संकल्पनेकडे आलो आहोत. मग तो आर्थिक चिंतेचा डोंगर असो किंवा घरातल्या पसाऱ्याचा, तो हलवणं अगदी शक्य आहे. पुन्हा एकदा कन्फ्युशियस. कारण एक गोष्ट नक्की आहे, आर्थिक जीवनात आणि घरात मोठे बदल घडवण्यासाठी कोणत्याही जादूची नाही तर सातत्याची गरज असते. मोठे नाट्यमय बदल कधीच एका रात्रीत होत नाहीत. ते रोजच्या लहान प्रामाणिक प्रयत्नांमधूनच घडतात. रोज उचललेला एक छोटा दगडच अखेरीस तो मोठा डोंगर हलवतो. हेच कायझेनचं खरं सार आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की बदलाच्या या डोंगरातील आज उचलला जाणारा पहिला लहान दगड कोणता असेल? 24 तासांचा नियम वापरून बघणार की 10 मिनिटांसाठी पसारा आवरणार? निवड प्रत्येकाने स्वतः करायची आहे. सुरुवात लहान असली तरी चालेल, पण ती आज व्हायला हवी.